नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे कलरफुल पौष्टिक पुऱ्या बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धी जुडी पालक स्वच्छ अशी धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे। अर्धा बीट सोलून किसून घेतलेला आहे। एक छोटा चमचा ओवा क्रश करून घेतलेला आहे आणि लागेल तसं गव्हाचं पीठ वापरणार आहोत। किसलेला बीट एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे। आता यामध्ये पाणी न टाकता याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट बनवून घेतल्यानंतर आता हे आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला चम्मचने प्रेस करून यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडंसं प्रेस करून हे गाळून घेतलेलं आहे। आता हे थोडा वेळ बाजूला ठेवू। त्यानंतर पालक पण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायची आहे। पालक वाटून घेतल्यानंतर पालक पण चाळणीत टाकून गाळून घ्यायची आहे। पालक गाळून घेतल्यानंतर आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि वाटलेली बीटात पण चिमूटभर मीठ टाकायचं आहे। क्रश केलेला ओवा टाकायचा आहे। आता यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर हे मळत असताना यामध्ये एकदाच पीठ न टाकता थोडं थोडं पीठ टाकून याचं घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे थोडा वेळ बाजूला ठेवू। त्यानंतर वाटलेल्या बीटात पीठ टाकून मळून घ्यायचं आहे। तर यामध्ये पीठ टाकताना एकदाच पीठ न टाकता बसेल तेवढं पीठ टाकून हे घट्टसर असा मळून घ्यायचा आहे। तर इथे मी बीट टाकलेला पीठ पण मळून घेतलेला आहे। आता हे थोडा वेळ बाजूला ठेवू आणि इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे आपल्याला एका बाउलमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर क्रश केलेला ओव्याची पूड टाकायची आहे। चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं पण घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। पीठ मळून घेतल्यानंतर आता हे आपल्याला 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। 20 मिनिटाच्या नंतर पीठ छान असा मुरलेला आहे। तर आता आपण याचे पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत। तर गोळ्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे। तर आता याची आपल्याला जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून घेतल्यानंतर आता ही पोळी आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायची आहे। तर तिन्ही पोळ्या याच पद्धतीने लाटून घ्यायची आहे। तर आता आपल्याला बीटाची पण पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून झाल्यानंतर आता यावर दोन्ही पोळ्या ठेवायच्या आहेत। पोळ्या ठेवून झाल्यानंतर हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। प्रेस करून घेतल्यानंतर आता याची आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर फोल्ड करत असताना हलक्या हाताने पॅक करत करत याची आपल्याला रोल बनवून घ्यायची आहे। रोल बनवून घेतल्यानंतर आता हे आपल्याला हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। प्रेस करून घेतल्यानंतर आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कट करून घेतल्यानंतर परत हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर हे कट करत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे कट करून घेऊ शकता। तर या पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कट करून झाल्यानंतर आता आपण लगेच पुऱ्या करून घेणार आहोत। तर गोळ्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। आता याची आपण जाडसर अशी पुरी लाटून घेणार आहोत। तर इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे। तर सगळ्या पुऱ्या याच पद्धतीने लाटून घेणार आहे। तर इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। तर पुऱ्या तुम्ही बघू शकता खूप छान झालेल्या आहेत। तर आता हे आपण तळून घेणार आहोत। तर इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये पुऱ्या सोडून तळून घ्यायच्या आहेत। पुरी सोडून झाल्यानंतर गॅस मीडियम हीटवर ठेवून हे छान असे तळून घ्यायचे आहेत।
तर इथे तुम्ही बघू शकता पुरी एका बाजूने छान अशी तळल्या गेलेली आहे। तर आता याची पलटी करून दुसऱ्या बाजूने पण तळून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पुऱ्या छान असे तळल्या गेलेले आहे। तर आता यातलं तेल नितळून एका डिश मध्ये काढून घेऊ। तर इथे मी सगळे पुऱ्या तळून घेतलेल्या आहे। तर पुऱ्या तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे। तर याला तुम्ही बटाट्याच्या चटणी सोबत किंवा आवडत्या चटणी सोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।